आषाढी वारीसाठी आता महाराष्ट्रभरामधून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतंय। यामधील महत्त्वाची पालखी म्हणजे संत माऊली ज्ञानेश्वरांची, जी आळंदी तीर्थक्षेत्रातून लवकरच पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे। या पालखी सोहळ्यात विठुराया सोडून वारकऱ्यांचे दुसरे श्रद्धास्थान असते, ती म्हणजे इंद्रायणी नदी। गंगे एवढेच इंद्रायणी स्नानाला वारकऱ्यांमध्ये महत्त्व आहे। मात्र आजच्या घडीला नदी प्रदूषणाचा फटका इतर नद्यांसोबतच इंद्रायणीला देखील बसतोय। गेली अनेक वर्ष इंद्रायणी प्रदूषित असून प्रशासनाकडून फक्त वारीच्या आधी मुख्य ठिकाणांवरती तिची साफसफाई केली जाते, बाकी वर्षभर ती प्रदूषितच वाहते। आळंदीमधील इंद्रायणीची आजची परिस्थिती जाणून घेतले आमचे प्रतिनिधी शुभम केसकर यांनी। संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आळंदी, तर ह्या आळंदीला संतांची भूमी म्हणून ओळख आहे। आता आपण आळंदीमध्ये आहोत। अवघ्या काही तासातच संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे इथून प्रस्थान होणार आहे आणि आता आपण आहोत इंद्रायणी काठीवर। एकंदरीत बघायला गेलं तर वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ होतोय का, असा सवाल अनेक राजकीय नेत्यांनी या इंद्रायणी काठीवर असलेल्या अस्वच्छतेवरती निर्माण केला होता। आता आपण इंद्रायणी काठीवरती आहोत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे प्रशासनाने इथं बऱ्यापैकी साफसफाई केलेली आहे, स्वच्छता केलेली आहे। अनेक वारकरी असतात, ते इथे येऊन आपले स्नान करतात। ही इंद्रायणी काठ हा त्यांच्यासाठी तीर्थाप्रमाणे मानला जातो। इंद्रायणी नदीचं पाणी हे वारकरी लोकांसाठी तीर्थाप्रमाणे असतं। एकंदरीत सगळ्या गोष्टी बघतात। ह्या साईडला कचऱ्यासाठी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे। हळूहळू भाविक आता जमायला इथं सुरुवात होत आहेत। वारकरी लोक आहेत आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, एकंदरीत तुम्ही कुठून आलाय? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलाय। इथली जी आजूबाजूची नदीची जी अस्वच्छता आहे त्यावर काय सांगाल? हे स्वच्छता नदीची लई चांगली आहे, निर्मळ पाणी आहे। इंद्रायणी असं बांधकाम कुठंच नाही। एकंदरीत ह्या नदीमध्ये जी घाण आहे साचलेली, घाण नाहीत ना? नाहीये घाण त्याच्यात? नाही, आता आम्ही गुरोळा केला तरी घाण लागली नाही। घाण नाही, प्रशासनाने नदी पूर्णपणे स्वच्छ केलेली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रशासन अलर्ट होऊन हे पूर्ण इथली जी नदी आहे ही साफ स्वच्छ केलेली आहे। येणारे वारकरी, येणारे भाविक इथे स्नान करत आहेत। एक आपल्या इंद्रायणी काठीची एक आठवण, एक तीर्थ आठवण हे भाविक इथे घेत आहेत आणि असेच आपण अनेक अपडेट न्यूज अनकटच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत फार कमी माहिती आहे असं निदर्शनास आलंय। कारण वर्षामधून एकदाच येणारी वारी आणि एकदाच होणारं इंद्रायणीचं स्नान या पलीकडे भाविकांना जास्त काही माहिती होत नाही। अनेक वर्ष प्रदूषणाला तोंड देणाऱ्या नद्यांसाठी सगळ्या वारकऱ्यांनी एकत्रित येऊन लढा देणं आता क्रमप्राप्त आहे। यासाठी जनजागृती महत्त्वाचं असून न्यूज अनकट त्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आता पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातल्या लाखो करोडो वारकऱ्यांच्या आस्थेचा हा विषय आहे। इंद्रायणीचं स्नान वारकरी संप्रदायाच्या आणि वैदिक सनातन हिंदू धर्माच्या जेवढ्या म्हणून नद्या आहेत, त्या नद्यांच्या प्रति वारकऱ्यांची भूमिका ही मायेची भूमिका आहे। त्याच्यामुळे जिव्हाळ्याचा हा प्रश्नच आहे, परंतु शासनाच्या कडनं आमच्या अपेक्षा म्हणजे याच्यात जे दूषित पाणी आहे त्याला प्रचंड विलंब लागतो आहे। ही नदी दूषित झालेली आहे आणि याच्याकडे शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष आहे। अशाच भावना महाराष्ट्रातल्या करोडो वारकऱ्यांच्या आहेत, म्हणून याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात आहे आणि हा राजकीय मुद्दा बनू नये ही वारकऱ्यांची, आमची सुद्धा वारकरी म्हणून ही भूमिका आहे।